channel of Sri Nansagar Coaching Classes. To get more videos, please subscribe this channel. So today we are going to learn our next topic, that is we have to see domestic electrical connections, fuse wires, and some precautions while we using the electricity, and also we have to see the some unsolved examples for based on this chapter. Domestic electrical connections. The electricity in our house is brought through the main conducting cable either from the electric pole or from the underground cables. So आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते ती मेन कंडक्टिंग केबल जी असते ती आयदर इलेक्ट्रिकल पोल पासून येते किंवा अंडरग्राउंड केबल मधून येत असते. सो युजुअली देर आर 3 वायर्स इन द केबल. त्या ज्या केबल असते त्यामध्ये युजुअली 3 वायर्स असतात. ओके, सो देर आर 3 वायर्स इन द केबल. वन इज कॉल्ड द लाईव्ह वायर विच ब्रिंग्स इन द करंट. त्याला जी वन असते फर्स्ट आहे तिला लाईव्ह वायर म्हटलं जातं. ती जी आहे ती करंट घेऊन येत असते, म्हणजे त्याच्यामध्ये करंट असतो. देर आर 3 वायर्स. ओके, त्या केबलमध्ये 3 वायर असतात. त्यातली एक वायर जी असते तिला लाईव्ह वायर म्हटलं जातं की त्याच्यामध्ये करंट असतो. ओके, सो त्याच्यामधनं करंट हा तिथनं ज्या पॉवर स्टेशनमधनं करंट हा इथपर्यंत आपल्या हाऊसपर्यंत येत असतो ह्या लाईव्ह वायरमधनं. इट हॅज अ रेड ऑर अ ब्राऊन इन्सुलेशन. त्याला रेड किंवा ब्राऊन इन्सुलेशन असतं. तो अदर वायर इज कॉल्ड एज अ न्यूट्रल वायर. त्यातली दुसरी जी वायर असते तिला न्यूट्रल वायर म्हणतात. थ्रू विच द करंट रिटर्न्स. आणि त्यामधनं करंट काय होत असतो, रिटर्न होतो. की जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट ही लाईव्ह वायर मधनं येतोय, बरोबर आहे, समजा तो नाही यूज झाला, इफ देर इज अ नॉट यूज ऑफ द करंट, देन दॅट इज अ रिटर्न बाय द न्यूट्रल वायर. तो रिटर्न होतो न्यूट्रल वायर मधनं. इट इज अ ब्ल्यू ऑर ब्लॅक. त्याचं जे इन्सुलेशन असतं ते ब्ल्यू किंवा ब्लॅक कलरचं असतं. इन इंडिया द व्होल्टेज डिफरन्स बिटवीन द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर इज अबाउट 220 व्होल्ट. आता मी तुम्हाला या अगोदर पॅरलल कनेक्शन शिकवलं आहे. तर पॅरललमध्ये आपण बघितलं की जेव्हा आपण पॅरलल कनेक्शनमध्ये जेव्हा बल्ब जोडतो तेव्हा बल्बची इंटेन्सिटी सेम असते, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून जे आपल्या घरामध्ये जे अप्लायन्सेस असतात हे सगळे अप्लायन्सेस ह्या लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर मध्ये जोडलेले असतात. कारण ह्या लाईव्ह आणि न्यूट्रल वायर मधलं व्होल्टेज असतं 220 व्होल्ट. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर इज 220 व्होल्ट. आणि हे 220 व्होल्ट आपल्या घरातल्या प्रत्येक अप्लायन्सेसला सेम जावं आणि सेम पोटेन्शियल डिफरन्स जर जायला पाहिजे तर त्यामुळे आपल्या घरामधले जे सगळे अप्लायन्सेस असतात ते पॅरलली ह्या न्यूट्रल आणि लाईव्ह वायरमध्ये कनेक्ट केलेले असतात, कारण सगळ्यांना सेम पोटेन्शियल डिफरन्स मिळावं यासाठी. सो बोथ दीज वायर्स आर कनेक्टेड टू द इलेक्ट्रिक मीटर थ्रू द फ्यूज. ह्या दोन्ही वायर, लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर, ह्या इलेक्ट्रिकल मीटरमध्ये फ्यूज थ्रू जोडलेले असतात. अगोदर फ्यूज येतं, नंतर इलेक्ट्रिक मीटर येतं. सो थ्रू अ मेन स्विच देन they are connected to all conducting wires inside the home as to provide electricity to every room. आणि प्रत्येक रूमला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केली जाते. सो त्या कंडक्टिंग वायर्स तिथे जोडलेल्या असतात. सो each separate circuit, various electrical appliances are connected between the live and neutral wire. So that I already told you that electrical appliances जे असतात ते या लाईव्ह आणि न्यूट्रल वायरच्या मध्ये पॅरलली जोडलेले असतात. The different appliances are connected in parallel and the potential difference across every appliance is the same. So the third wire is called as a earth wire and is a yellow or green color insulation. So this is connected in the metal plate buried deep underground the near house as is for the safety purpose. आता जी तिसरी जी वायर असते ती काय असते, तिला अर्थ वायर असं म्हटलं जातं. तिचं जे इन्सुलेशन असतं येलो किंवा ग्रीन कलरचं इन्सुलेशन असतं तिला. आणि ही जी वायर असते हिला काय केलं जातं, मेटल प्लेटला जोडून तिला काय केलं जातं, घराच्या पाठीमागे कुठेतरी अंडरग्राऊंडमध्ये ती काय केली जाते, ब्युरिड म्हणजे तिथे ती पुरून दिली जाते, बरोबर. आणि ही कशासाठी असतं, सेफ्टी पर्पजसाठी ही अर्थ वायर तिथे प्रेझेंट असते. ओके, सो दिस इज द डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन्स. देन नेक्स्ट इज अ फ्यूज वायर. आता जसा फ्यूज आपण वापरतो तर हा फ्यूजचं काय काम असतं ते आपल्याला इथे बघायचंय. सो फ्यूज वायर इज यूज टू प्रोटेक्ट द डोमेस्टिक अप्लायन्सेस. ही जी फ्यूज वायर असते ती कशासाठी वापरलेली असते, इट इज अ यूज टू प्रोटेक्ट द डोमेस्टिक अप्लायन्सेस. जे आपले डोमेस्टिक अप्लायन्सेस असतात याला प्रोटेक्ट करण्यासाठी फ्यूज वायर वापरलेली असते. सो इट इज अ मेड अ मिक्सचर ऑफ सबस्टन्सेस अँड हॅज अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट. आता ही जी असते ती काय होते, मिक्सचर ऑफ सबस्टन्सेस पासून बनलेली जाते. तिचा एक स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट असतो. इट इज कनेक्टेड इन अ सिरीज टू द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. आणि ही काय केली जाते, ही घरामध्ये असलेल्या सगळ्या अप्लायन्सेसला सिरीजमध्ये कनेक्ट केलेली असते की जेणेकरून आपण बघितलं या अगोदर
की सिरीज कनेक्शन असेल त्यातलं एक जरी कनेक्शन ब्रेक झालं किंवा नॉन फंक्शनिंग झालं तर पूर्ण सर्किट ब्रेक होतं. आणि म्हणून जेव्हा इथे दिलंय की हे जो इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसची हा फ्यूज वायर जी असते ती कशी असते, सिरीजमध्ये असते. इफ फॉर सम रिझन द करंट इन दिस सर्किट इन्क्रीजेस एक्सेसिव्हली द फ्यूज वायर गेट्स हिटेड अप अँड मेल्ट्स. समजा एखाद्या ठिकाणी काही कंडिशनमध्ये जर करंट इन्क्रीज झाला खूप आणि सर्किट काय झालं, सर्किटमधला करंट खूप वाढला, एक्सेसिव्हली वाढला, तर फ्यूज वायर जी असते ती काय होते, हीट होते आणि मेल्ट होऊन जाते. सो मेल्ट झाल्यामुळे काय होतं, तिथलं जे कनेक्शन आहे ते ब्रेक झालं आणि म्हणून सिरीज मध्ये जोडलेले जे अदर इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आहे ते तसेच राहतात. कारण त्याच्या अगोदरची फ्यूज वायर तिथे ब्रेक झालेली असते, त्यामुळे पुढे करंट जातच नाही, त्यामुळे अदर अप्लायन्सेस जे आहेत ते काय होतात, तिथनं प्रोटेक्ट होतात. So circuits get broken and flow current stops and thus the protecting the appliances. So this wire is fitted in a groove in a body of porcelain like a non-conducting material. आपण सर्वांनी फ्यूज बघितलेला आहे, ते जे मटेरियल असतं ते पोर्सेलिनचं मटेरियल असतं आणि त्याच्या ग्रूवमध्ये ही वायर फिट केलेली असते. फॉर डोमेस्टिक यूज फ्यूज वायर्स विथ अप्पर लिमिट्स ऑफ 1 अँपियर 2 अँपियर 3 अँपियर 4 अँपियर 5 and 10 अँपियर आर यूज्ड. आणि डोमेस्टिक यूजसाठी फ्यूज वायर जे असतात ते वेगवेगळ्या लिमिटचे असतात. 1 अँपियर पासून ते 10 अँपियर पर्यंत त्या वापरलेल्या असतात. सो दिस इज द फ्यूज वायर. ओके. देन प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल युझिंग द इलेक्ट्रिसिटी. आता जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो तेव्हा आपल्याला कोणकोणते प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. सो फर्स्ट इज इलेक्ट्रिक स्विचेस अँड सॉकेट्स शुड बी फिटेड ॲट अ हाईट at which a small children cannot reach and put pins or nails inside. Pull a plug. So plug wires should not be pulled while removing a plug from its socket. So electric switches जे आहे किंवा सॉकेट जे असतील they always fitted at a height. ते नेहमी कुठे फिट करायचे आहे, हाईट वरती फिट करायचे which small children cannot be reached. आणि त्यामुळे अशा ठिकाणी फिट करायचे की ज्या ठिकाणी छोटे मुलं जाऊ शकत नाही. कारण छोटे मुलं काय करू शकतात, त्याच्यामध्ये पिन्स किंवा नेल्स टाकू शकतात आणि त्यामुळे करंट फ्लो होऊन काहीही धोका त्यांच्या जीवाला निर्माण होऊ शकतो. सो पुल अ प्लग. त्यानंतर प्लग वायर जे असेल दॅट शुड नॉट बी पुल्ड व्हाईल रिमुव्हिंग अ प्लग फ्रॉम इट्स सॉकेट. जेव्हा आपण प्लग सॉकेटमधनं काढून ठेवणार आहोत तेव्हा ती प्लग वायर जी असेल ती सुद्धा पुल्ड नाही झाली पाहिजे, ओढली नाही गेली पाहिजे. ओके. देन सेकंड वन इज बिफोर क्लिनिंग इलेक्ट्रिकल अप्लायन्स इट शुड बी स्विच्ड ऑफ अँड इट्स प्लग रिमूव्ह फ्रॉम द सॉकेट. जेव्हा आपल्याला इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस जे आहे याला क्लीन करायचं असेल तर त्यासाठी अगोदर काय करायचं, त्याला स्विच ऑफ करायचं आणि ती प्लग जी असेल ती रिमूव्ह करायची सॉकेटमधनं अँड देन यू क्लीन द इलेक्ट्रिक अप्लायन्स. थर्ड इज once the hands should be dry while handling an electrical appliance and as far as possible one should use a footwear with the rubber soles. नेहमी तुमचे हँड जे असतील ते ड्राय असले पाहिजे जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसचा वापर करतात, हँडल करतात तेव्हा. आणि जर पॉसिबल असेल तर तुम्ही जेव्हा इलेक्ट्रिकल अप्लायन्ससोबत वर्क करत असतात तेव्हा तुम्ही जे रबर सोल असलेलं जे फुटवेअर आहे, चप्पल वगैरे जे आहे ते तुम्ही रबर सोल असलेलं वापरलं पाहिजे. कारण रबर जे आहे ॲज अ रबर इज अन इन्सुलेटर, सो इट प्रिव्हेंट्स द करंट फ्रॉम फ्लोविंग थ्रू अवर बॉडी, सो देअर बाय प्रोटेक्टिंग इट. आणि त्यामुळे जर आपण रबरचे जर चप्पल वापरलेले असेल तर त्यामुळे रबर हा इन्सुलेटर असल्यामुळे करंट त्यातनं फ्लो होणार नाही आणि म्हणून तो आपल्या बॉडीमधनं फ्लो होण्यापासून वाचू शकतो. देन फोर्थ वन इज अ पर्सन गेट्स अन इलेक्ट्रिक शॉक. एखादा पर्सन असेल तर त्याला इलेक्ट्रिक शॉक जर बसला तर यू शुड नॉट टच दॅट पर्सन. त्या पर्सनला आपल्याला टच करायचं नाहीये. यू शुड स्विच ऑफ द मेन स्विच अँड इफ द स्विच इज टू फार or you don't know where it is located, so then you should remove the plug from the socket if possible. If not, then you should use a wooden pole to push the person away from the electric wire. So तुम्हाला काय करायचं आहे, if the person, एखाद्या पर्सनला जर शॉक बसत असेल तर त्या शॉक बसलेल्या व्यक्तीला तुम्ही टच करायचं नाहीये आणि जो मेन स्विच आहे तो तुम्ही अगोदर ऑफ करा. आणि स्विच ऑफ करायचं इतका पण टाइम आपल्याकडे नाहीये. स्विच हा खूप फार असेल, खूप दूर अंतरावरती असेल तर तुम्ही काय करणार आहात, तिथेच लोकेटेड असलेलं जे सॉकेट आहे त्या ठिकाणी तुम्ही ती प्लग असेल ते सॉकेटमधनं काढून टाका. जर पॉसिबल असेल तर नाही तर तुम्ही काय करणार आहात, जे व्यक्तीला शॉक बसलेला आहे तिला तुम्ही वुडन पोलने म्हणजे एखाद्या लाकडी दांड्याने तुम्ही त्याला काय करू शकतात, त्याला त्या वायरपासून अवे करू शकतात किंवा बाजूला त्याला नेऊ शकतात. सो दीज आर द प्रिकॉशन्स टू बी टेकन बाय युझिंग द इलेक्ट्रिसिटी. सो या प्रिकॉशन्स आहे, याचा वापर आपण इलेक्ट्रिसिटीचा वापर करताना केला पाहिजे. Okay, let's take some unsolved example. So first question is, the resistance of a 1 meter long nichrome wire is 6 ohm. If we reduce the length of the wire to the 70 centimeter, what will be its resistance? So इथे तुम्हाला दिले 1 meter long wire आहे
आणि 70 सेंटीमीटर जर रिड्यूस झाली तर तिचा रेझिस्टन्स किती. सो गिवन थिंग्स आहे. फर्स्ट आहे की एक रेझिस्टन्स दिलेला आहे 6 ओहम. सपोज त्याला आपण R1 घेऊया इज इक्वल टू 6 ओहम घेतला तर त्यावेळेस त्याची जी लेंथ दिलेली आहे L1 इज इक्वल टू आहे 1 मीटर आणि R2 आपल्याला फाइंड आउट करायचे त्यावेळेस L2 जो आहे तो 70 सेंटीमीटर आहे. दॅट इज इक्वल टू 0.7 मीटर. Okay, so we know that the formula of the resistance and resistivity. So we know that R is equal to rho into L upon A. So for apply this one, we get the R1 is equal to rho into L1 upon A. Okay, and R2 is equal to rho into L2 upon A. So taking the ratio of this one, so R1 upon R2 is equal to rho into L1 upon A upon rho into L2 upon A. So rho get cancel, then A get cancel. So what is remain? R1 upon R2 is equal to L1 upon L2. So R1 upon R2 is equal to L1 ची व्हॅल्यू किती आहे 1 मीटर आहे आणि L2 ची व्हॅल्यू आहे 0.7 मीटर. So R1 is equal to 1 upon 0.7 into R2. So we find out the R2. So R2 is equal to 0.7 into R1. तर R2 आपल्याकडे व्हॅल्यू आहे R1 ची. So 0.7 into R1. So R1 किती आहे 6 ओहम. So R2 is equal to 7 6 42. So decimal point is there. So 4.2. So R2 is equal to 4.2 ओहम. मग तो जो रेझिस्टन्स असेल त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे 4.2. जेव्हा 70 सेंटीमीटर रिड्यूस होईल 1 मीटरची लेंथ 70 सेंटीमीटर रिड्यूस होईल त्यावेळेस त्याची जो रेझिस्टन्स असेल तो येईल 4.2 ओहम. सो दिस इज द आन्सर. So 4.2 ohm is the answer. The next question is, when two resistors are connected in series, their effective resistance is 80 ohm. When they are connected in parallel, their effective resistance is 20 ohm. What is the value of the resistance? So given things बघूया. जेव्हा ते रेझिस्टन्स सिरीज मध्ये जोडलेले असतील तेव्हा RS दिलेला आहे तुम्हाला 80 ओहम आणि RP दिलेला आहे 20 ओहम. जेव्हा पॅरलली कनेक्ट केलेले असतील तर त्यावेळेस त्यांचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे 20 ओहम. सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दॅट टू रेझिस्टर्स. सो दॅट इज R1 and R2 is equal to what? That we have to find. आता इथे तुम्हाला RS आहे. So we know that RS is equal to R1 plus R2. Okay? So this is the equation number first. मग आता RS is equal to 80 ओहम आहे. That is R1 plus R2 is the equation first. किंवा याला आपण न देता याला इक्वेशन फर्स्ट देऊया. R1 plus R2 is equal to 80. Again we have the RP, that 1 upon RP is equal to 1 upon R1 plus 1 upon R2. Parallel case मध्ये ही इफेक्टिव्ह रेझिस्टन्स आहे RP. So 1 upon 20 is equal to 1 upon R1 plus 1 upon R2. So 1 upon 20 is equal to R1 plus R2 upon R1 into R2. Cross multiply केलेला आहे आपण. Taking the reciprocal of this, we get R1 20 is equal to R1 into R2 upon R1 plus R2. Okay. From the equation 1, we have the value of R1 plus R2, that is equal to 80. बरोबर. So 20 is equal to R1 into R2 upon 80. कारण R1 plus R2 ची व्हॅल्यू आपल्याकडे 80 आहे. हे आपल्याकडे कुठून आलं? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट इक्वेशन कडून आपल्याला ते मिळालेलं आहे. बरोबर. मग आता R1 into R2 is equal to किती झाला 20 into 80. So R1 into R2 is equal to 8 to the 16. किती आला तो 1600. किंवा एका R1 ची व्हॅल्यू आपल्याला एकाची मिळेल. सो R1 is equal to 1600 upon R2. सो एका रेझिस्टरची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. देन वी हॅव टू फाइंड R1 and R2. मग आता इथे आपल्याकडे इक्वेशन फर्स्ट आहे. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. पुट इन इक्वेशन
फर्स्ट. सो तुम्हाला इथे काय मिळालं, R1 ची व्हॅल्यू मिळाली, ती तुम्हाला कुठे टाकायची आहे, हे इक्वेशन फर्स्ट मध्ये. सो इथे दिसतंय R1 ची व्हॅल्यू आहे R1 प्लस R2. सो R1 ची व्हॅल्यू आहे 1600 अपॉन R2 प्लस आहे R2 इज इक्वल टू आहे 80. बरोबर. आता R2 जो आहे तो आहे डिनॉमिनेटरला, सो मल्टिप्लाय थ्रू आउट द इक्वेशन. सो मल्टिप्लाय बाय R2, then we get 1600. आपल्याला 1600 R2 कॅन्सल प्लस R2 ने इथे मल्टिप्लाय केलं R2 स्क्वेअर, इथे झाला 80 into R2. सो आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं R2 स्क्वेअर, हा इकडे आहे प्लस आहे, इकडे येताना मायनस होईल, 80 R2 प्लस 1600 इज इक्वल टू 0. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो मल्टिप्लिकेशन आली पाहिजे 1600, ही मल्टिप्लिकेशन आली पाहिजे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन ही किती आली पाहिजे, -80. सो असं कोणता नंबर आहे की ज्याची ॲडिशन सबट्रॅक्शन -80 येईल आणि मल्टिप्लिकेशन ही आहे ती किती येईल 1600. सो असं कोणता नंबर असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग बघूया यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याचे फॅक्टर्स घ्यावे लागतील. बरोबर. सो 1600 फॅक्टर्स घेऊया. 2 8 16, 2 4 8, then 2 2 4, 2 1 2, then 2 5 10, नंतर 2 25 50 आणि आता 5 5 25, 5 1 5. सो असे कोणते दोन नंबर आहेत की ज्यांचं -80 येणार, बघूया. सो इट इज 5 2 10, 10 2 10 2 20. सो 40 40. इथे दिसते तुम्हाला 5 2 10, 10 2 20 2 40. बरोबर. आणि 5 2 10, 10 2 20, 20 2 40. आता इथे आपण घेतलं -40 जर घेतला तर दोघांची ॲडिशन जी असेल ती 80 येणार, -80, आणि दोघांची मल्टिप्लिकेशन येईल 1600. सो R2 स्क्वेअर -40 R2 -40 R2 प्लस 1600 इज इक्वल टू 0. ओके. सो हे इथे काय आहे, फॅक्टर्स आहे ते आपण वेगळ्या पेनने घेऊया. इथे दिसतंय 1600 आणि -40 -40. सो R2 स्क्वेअर -40 आहे, तर यामधनं आपल्याला काय येईल, R2 कॉमन निघेल, R2 -40. बरोबर. या ठिकाणी -40 कॉमन निघेल, मध्ये राहिला R2 -40 इज इक्वल टू 0. सो इट इज R2 -40 and R2 -40 is equal to 0. So R2 is equal to 40 or R2 is equal to 40. म्हणजे R2 ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, किती मिळाली, 40 मिळाली. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द R1. तुम्हाला R1 ची व्हॅल्यू माहिती आहे. सो R1 प्लस R2 इज इक्वल टू किती आहे, 80 फ्रॉम द इक्वेशन फर्स्ट. सो R2 ची व्हॅल्यू आहे 40. सो R1 प्लस 40 इज इक्वल टू 80. R1 is equal to 80 minus 40, that is R1 is equal to 40. So R1 is 40 ohm and R2 is also 40 ohm. So this is the answer. म्हणजे R2 आणि R1 दोघंही किती मिळाले, 40 ohm मिळाले, हे आपलं आन्सर आहे. So both R1 is equal to R2 is equal to 40 ohm is the answer. म्हणजे ते दोन जे रेझिस्टर्स होते they are connected in series and parallel. So their effective resistance is, when they are series they are 80 ohm and they are parallel 20 ohm, so that resistance is 40 ohm. So this is answer. Third question is, if a charge of 420 coulomb is flows through a conducting wire for the 5 minutes, what will be the value of the current? So given things here, charge is given there, that is 420 coulomb, and time is equal to 5 minutes, that is equal to 5 into 60 seconds. So 5 into 60 म्हणजे 1 minute is equal to 60 seconds, so it is 5 into 60 seconds झाले. So we write it as a current I is equal to Q upon T. आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे. I is equal to Q, that is 420 upon time is equal to 5 into 60. Okay, so 0 0 get cancel.
The 6 7s are 42. So I is equal to 7 upon 5. So it is equal to 5 ones are 5. 2 remain, decimal point 20. So 5 fours are 20. So current is 4 ampere. Therefore a current is equal to 1.4 ampere is flows through that circuit is the answer. So त्या सर्किट मध्ये किंवा त्या ते जे कंडक्टिंग वायर असेल त्या कंडक्टिंग वायर मधनं जो करंट फ्लो होईल तो किती असेल, दॅट इज 1.4 ampere.